पुढची एक धक्कादायक बातमी। पुणे रेल्वे स्टेशन समोरच्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची एका माथेफिरूने विटंबना करायचा प्रयत्न केला। हातामध्ये कोयता घेऊन सूरज शुक्ला नावाचा हा माथेफिरू पुतळ्यावरती चढला होता। दरम्यान शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशामधल्या वाराणसीचा असल्याची माहिती मिळते। तो प्रवास करत पुण्यात आला होता। अखेर या माथेफिरूला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। भगवा कुर्ता घातलेला हा व्यक्ती महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती दिसला। त्याच्या हातामध्ये कोयता होता। तर ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आता काँग्रेसकडून याच पुतळ्याच्या खाली बसून निषेध आंदोलन सध्या सुरू आहे। दरम्यान बंड गार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। रात्री तो इथं दिसला, त्यांना काही जणाला पोलीस बाजूलाच होते। पोलिसांना सांगितलं, पोलिसांनी लगेच ताब्यात घेतला। आम्ही रात्री घेतलं आणि त्याला ताब्यात वगैरे घेतलं। त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असं तो सांगतो। तो जो सांगतो त्याच्यानुसार त्याचं नाव सूरज आनंद शुक्ला असून तो राहणार वाराणसीमधला, प्रॉपर तिथला आहे तो। आणि आता इथं 1-1.5 महिन्यापासून इथं राहतो। इथं प्रॉपरमध्ये तो विश्रांतवाडीला या ठिकाणी राहतो। रुद्राक्षाचा माळ वगैरे विकायचा। वाई या ठिकाणाहून त्यानं फक्त कोयता घेतला होता ती नारळ सोडण्यासाठी वगैरे। नाही, असं काही सांगता येणार नाही। तो तसं विचारतो, काही सांगत नाही व्यवस्थित। अजून विचारपूस करून आता सांगितलं हवं होतं। तर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणारा हा सूरज शुक्ला नेमका कोण आहे बघूयात। सूरज शुक्ला हा मूळचा वाराणसीचा आहे। विविध ठिकाणी रुद्राक्षांच्या माळा विकायचं तो काम करतो। उत्तर प्रदेशामधल्या कुंभमेळा संपल्यापासून तो महाराष्ट्रात आहे। विविध ठिकाणी रुद्राक्ष आणि धार्मिक पुस्तकं विकतो। काही दिवसांपूर्वी त्याचं वाई या ठिकाणी वास्तव्य होतं। शहाळं फोडण्यासाठीचा कोयता त्याने विकत घेतला होता। वाईमधून पुण्यात आला आणि या पुतळ्याची विटंबना केली।